तिथं बसवून ठेवलं, काही बोलले पण नव्हते ते. आम्ही तिथं अर्धा तास झाला आणून ठेवलं, तरी सुद्धा ते डॉक्टर चेक करत नाही होते कोणचेच. आम्हाला काही सांगायचे पण नाही. आणि आई होती का? माझी आई होती. कुठल्या तुम्ही? आम्ही धामणगाव, मी मामाच्या गावाला राहतो लहानपणापासून. काय झालं? चाळेगाव धामणगावची आम्ही, माझी बहीण होती, तिच्या गार्डनला गेले होते ते फिराय म्हणून. तिच्या अंगावर वीज पडली. तुझी आई होती, तू सोबत होता का? हा, सोबत होती. काय झालं होतं सांग. तिथे एकदम जोरात असा वारा सुटला आणि तिथे मग लोक पळायला लागले. तर आम्ही गेलो, तर ती लहान माझी मामाची पोरगी होती, तर तिला आहे ना माझ्या मम्मीनी ना माझ्याकडे फेकलं आणि तीच मध्ये येऊन लागली त्याच्या भाषे. अचानक जास्तच आवाज आला माझी माई माझी बाई कुठं गेली का बाई? लेकरं सोडून कुठं गेली का बाई? माझ्या लेकरांचं काय करू बाई मी? माझ्या लेकरांची आई गेली ना बाई. आई म्हणते का कोणी आई उठवतो बाई? बाई माया स्वाती माझी बाई कशी उडवून गेली का बाई? मी माझी बाई आणली जाते ना बाई. मला दाखवून पाकून वाटी लावत्या ना बाई. बाई मावड्या, मावड्या कशी शांत झोपली का बाई? बाई काय करू काय करू रे भाऊ? कशाला लावी माझी बहिणी गरीब होती का भाऊ? नको रडू तर काय राहिलं आता? काय करू आता भाऊ? नुसतं रडायचंच राहिलं ना भाऊ. आता कोणाला निर्णय देऊ बाई? कोणाची वाट पाहू बाई आता? माझी बाई कधी येईल का बाई? सर, काय नेमकं घडलंय आणि पुढे काय पावलं उचललं? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये सिद्धार्थ गार्डन ह्या परिसरामध्ये जे गेट होतं, गेटच्या वरची बाग त्या ठिकाणी कोसळून दुर्दैवाने 2 लोकांचे मृत्यू झाल्याचं या ठिकाणी आम्हाला कळालं. आणि विशेष करून हे जे बिल्डिंग होती एक BOT तत्वावर होती. आणि BOT तत्वावर जे व्यक्ती आहेत त्याचं काम होतं की त्या ठिकाणी बांधकाम करून ते रेग्युलर मेंटेनन्स वगैरे करण्याची त्याचं काम होतं. आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये गुन्हाही नोंद करणार आहे. आणि त्यासोबत मृत्यू झालेल्या लोकांचा 5 लाख रुपये माननीय पालकमंत्री महोदयांशी आम्ही बोललो. 5 लाख रुपये मदत ते सर्व जे मृत्यू झालेल्या व्यक्तींना आम्ही त्यांच्या परिवाराला देण्यात येणार आहेत. आणि विशेष करून अजून व्यवस्थितपणे आमच्या मार्फतसुद्धा एक स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्यामार्फत तपासणी आम्ही करू. ज्या काही लूज स्ट्रक्चर्स असतील आणि ते काढून घेण्यात येणार आहेत. आणि पुढील 7 दिवस जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत सिद्धार्थ गार्डन लोकांसाठी आम्ही प्रवेश बंद ठेवू. काही वर्षापूर्वीच, अगदी काही वर्षापूर्वी बांधकाम झाले, एवढ्या लवकर पडलं कसं? नाही, दॅट इज वॉट की ज्या BOT तत्वावर जे बांधकाम जे केलेलं असतात आणि ते कंत्राटदारांची कामं आहे ते मेंटेन करणे. आणि या संदर्भात वारंवार मुख्य उद्यान अधिकाऱ्यांनी संबंधित विभागामार्फत कंत्राटदारांना सूचना केलं होतं. परंतु कंत्राटदारांच्या नामुष्कीमुळे ह्या सर्व घटना घडल्याचा प्रथमदर्शनी निदर्शनात येतात. आणि त्याचं सखोल चौकशी आम्ही इंटरनल एक एन्क्वायरी आम्ही कंडक्ट करू.
आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या आदेशही मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. पोलीस आयुक्त म्हणून काय पावलं उचलणार? सर्वप्रथम या ठिकाणी जे काही जखमी झालेले आहेत त्यांना आम्ही उपचारार्थ हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. त्याचबरोबर आता हे महानगरपालिकेचं जे कन्स्ट्रक्शन झालेलं जे पाडण्याचं काम करण्यात येईल, तर त्यावेळी त्या ठिकाणी योग्य तो पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येईल आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया गुन्हे दाखल करण्याची होईल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आपण त्याकडची पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर शहरातील हे सिद्धार्थ उद्यान छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेलं हे उद्यान आहे आणि यामध्ये प्राणी संग्रहालय आहे, जिथं वाघांचा खजिना आहे असं म्हटलं जातं. 10पेक्षा अधिक वाघ इथे आहेत आणि इथे वेगवेगळे प्राणी देखील आहेत आणि हे पाहण्यासाठी इथे हजारो लोक येत असतात. मात्र या ठिकाणचा जो वरचा भाग आहे तो पावसानं या ठिकाणी कोसळला आणि या कोसळल्यामुळे 2 महिला या ठिकाणी दगावलेल्या आहेत आणि यातली वस्तुस्थिती जर तुम्हाला पाहायची असेल तर इथे पडलेले हे जे खाऊ आहे त्यावरनं लहान मुलं किती इथे येतात आणि कशा पद्धतीनं हा सगळा त्यांचा खाऊ पडलेला आहे आपण पाहतो. फुटाणे असतील, शेंगदाणे असतील किंवा इतर वस्तू असतील, त्यामुळं इथे किती गर्दी असू शकते हे देखील स्पष्ट होतं. आता फॉरेन्सिकची एक टीम या ठिकाणी पोचलेली आहे आणि इथल्या जे पडलेले दगड आहेत त्याचा नमुने देखील त्यांनी घेतलेले आहेत आणि अपघाताचा संदर्भातली तपासणी ते करत आहेत. खरं तर 6:30 वाजता ही घटना घडली, जेणेकरून लोक बाहेर पडत होते आणि त्यामुळे अचानक वरून हा भाग कोसळला आणि यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. त्यात 2 महिलांचा जागीच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि अन्य 2 महिलांवरती घाटी रुग्णालयामध्ये उपचार या ठिकाणी सुरू आहेत आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. विशेष बाब म्हणजे हे जे सगळं समोरचं नूतनीकरण आहे हे अगदी काही वर्षापूर्वी 1-2 वर्षापूर्वी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची घटना इथे घडते आणि त्यामुळे किती हलगर्जीपणा या बांधकामामध्ये झालेला असेल हे यावरनं स्पष्ट होतं. आणि आत्ता आपण पाहिलं तर फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोचलेली आहे आणि या इथल्या सगळे जे मृत्यू झाला आहे 2 महिलांचा, त्यामुळे त्यांच्या संदर्भातनं इथे पुरावे या ठिकाणी गोळा केले जातात. पोलिसांचं पथक देखील या ठिकाणी आहे. आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण काय घटना घडली, किती वाजताची आणि कशी घटना घडली आहे सांगा. नाही एक्झॅक्ट कशी घटना घडली मी नाही सांगू शकणार, कारण मी महानगरपालिकेच्या यांत्रिक विभागाचा कार्यकारी अभियंता आहे. इथं काहीतरी घटना घडलेली आहे, यंत्रणा पाहिजे असं मला फोन आला म्हणून आम्ही JCB वगैरे पाठवलेले आहेत. तर बहुतेक काहीतरी कुणी लोक जखमी झालेले आहेत एवढं कळतंय. 2 महिलांचा मृत्यू झाला या घटनेत. हां, आत्ता आपण पाहतोय की इथे मोठ्या प्रमाणावरती नागरिक देखील बघायची गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीने हा अपघात घडला या संदर्भात महापालिकेकडनं स्पष्टीकरण येणं अद्यापही बाकी आहे. आत्ता इथे पडलेल्या चपला असतील, त्याबरोबरच इतर जे भाग आहेत त्यावरनं कशा प्रकारची घटना घडलेली असेल यावरनं हे स्पष्ट होतं आहे. स्थानिक PI या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या दुर्दैवी घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचनसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.